की पवार नावाचे आयुक्त आहेत जिल्ह्यामध्ये, त्यांना अटक झाली. आता ही सुरुवात आहे. खरं म्हणजे अनेक लोकांना अटक व्हायला पाहिजे अशा प्रकारची भ्रष्टाचार, अनियमितता हे निरनिराळ्या ठिकाणी झाले. ठाणे महापालिकेत तर कोणावर कारवाईच झालेली नाही. ज्या काही कारवाया झालेल्या आहेत त्या कोर्टाच्या आदेशाने झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं जे ठाणेकरांना मान खाली घालायला लागते. ठाण्याचं नाव हे अतिशय मोठं आहे शहरामध्ये, ऐतिहासिक शहर आहे आणि महापालिकेमध्ये असे काही अधिकारी ज्या पद्धतीने राजरोसपणे, बेमुरवतपणे लुटमार करतायत आणि त्याच्याकडे डोळे झाकून बघणारे पण खूप आहेत. हे करत असताना देखील त्याच्यामध्ये अनियमितता आहे, मोठा भ्रष्टाचार आहे. ही जी लुटमार आहे ही कोणाचे पैसे? हे शेवटी ठाणेकरांचे पैशाची लुटमार चाललेली आहे. मुख्य म्हणजे हे तर टिप ऑफ द आईसबर्ग आहे असं मी समजतो. मी तर विधिमंडळातही वेळोवेळी मागणी केलेली आहे. विधिमंडळाच्या बाहेरही मी सातत्याने सांगत आलेलो आहे की कोणावर तरी कारवाई करा. पण ना कारवाई शासनाकडून झालेली होती, ना महापालिकेच्या आयुक्तांकडनं कारवाई झाली. ही कारवाई झाली आहे ती अँटी करप्शनकडनं. दुसरी कारवाया ज्या झालेल्या आहेत त्या कोर्टाकडनं. आणि त्याच्यामुळे कोण पाठीशी घालत आहे? काही लोक जे आहेत ते स्वतःची महापालिका ही प्रॉपर्टी असल्यावर का वावरतात आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. हे याच्यामध्ये उघड आहे. कुठला अधिकारी एवढी हिंमत करू शकतो? अहो, आम्ही देखील 2-2, 4-4 वेळा सांगितल्यानंतर कुठलं ना कुठलं बेकायदेशीर काम असेल किंवा बेकायदेशीरपणे बसलेले फेरीवाले असतील ते उठवले जात होते. एवढे बेमुरवत होते आणि त्यांना कुठलीही काही भीती नव्हती. इतकं रोसपणे. आणि त्याच्यातली अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे वर्धापन दिवसाच्या त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी भ्रष्टाचाराने माझी तर विधिमंडळात देखील मागणी आहे की काही अधिकारी चांगले आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्याचा काही प्रश्नच नाही. ते तर चांगलं काम केलं की आम्ही त्यांचं कौतुक पण करतो. पण काही अधिकारी जे आहेत, आजी आणि माजी यांच्या प्रॉपर्टीची पूर्ण चौकशी केली पाहिजे. इन्कम टॅक्सच्या माध्यमातून किंवा ईडीच्या माध्यमातून हे काय चाललेलं आहे? इतके पैसे या ठिकाणी, निधी या ठिकाणी येतो ठाणेकरांच्यासाठी, विकासासाठी. ह्याच्यावर सुद्धा डल्ले मारतात. ऑडिट झालेलंच नाही, त्याच्यामुळे कोणाला माहितीच नाही की कुठे पैसे आले आणि किती पैसे गेले. 4-4 वर्ष ऑडिट झालेलं नाही आणि त्याच्यामुळे याला पाठीशी घालणाऱ्यांनी पुढच्या काळामध्ये हे बंद करावं. अशा प्रकारची अनियमितता म्हणजे अनेक लोकांची जर अपॉइंटमेंट आहेत ना, त्या अपॉइंटमेंटमध्ये सुद्धा गोंधळ आहे. प्रभारी करून तुम्ही कोणालाही अपॉइंटमेंट करणार काय? आणि त्याच्यामुळे हे जेवढे दोषी आहेत तेवढे याच्यावरचा निर्णय घेणारे देखील दोषी आहेत असं माझं मत आहे. पूर्वीही मी केवळ हे नाही तर अनेक पूर्ण महापालिकेमध्येच ज्या पद्धतीने ज्या तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत त्याची पूर्ण निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. कशा पद्धतीने अपॉइंटमेंट झालेले आहेत, जम्पिंग कशा पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी प्रभारी म्हणून नेमलं गेलेलं आहे, किती प्रकारचे त्यांच्यावर तक्रारी आहेत, हे सगळ्या याची चौकशी झाली पाहिजे. तरच आमच्या या शहरामध्ये एका दिशेने सुधारणा आपल्याला झालेली दिसत राहील. नाहीतर अधिकारी जे आहेत ते अतिशय ज्याला म्हणता येईल उद्धट आणि उन्मत्त, कोणाचीच त्यांना भीती राहिलेली नाही अशी काही लोक जे आहेत ते या ठिकाणी काम करताना आपल्याला बघायला मिळत आहेत.